आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार असल्यामुळे आज मला शिवला ग्रंथाचं पारायण सुरू करायचं होतं, म्हणून घरच्या देवाची पूजा. पहिल्या मी हळदी कुंकू, ज्या देवाला हळदी कुंकू लावतात त्या देवाला मी हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी चंदन लावलं आहे. ज्या देवाला चंदन लावतात त्या देवाला मी चंदन लावलेलं आहे. त्याच्यानंतर मी शंकराला कलशाला कलशाचे स्वास्तिक काढून घेतलेले आहे. कलशाच्या दोन्ही बाजूला 2 रेषा ओढलेल्या आहेत. कलशाला हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. आता कलशाखाली अक्षता ठेवलेला आहे. आणि परत एकदा देवाला टीका लावलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला पिंडीला भस्म लावला आहे. शंकराला भस्म लावलेला आहे. मी स्वतः हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे, कारण जोपर्यंत देवाला हळदी कुंकू लावत नाही तोपर्यंत आपण स्वतः लावायचं नसतं. त्यानंतर आता ज्या देवाला अक्षता ठेवतात त्या देवाला अक्षता ठेवलेला आहे. परत मी धूप ओवाळून घेतलेली आहे. फुलं मी अगोदरच, आमची सकाळी एकदा पूजा झालेली आहे. फुलं एकदा सकाळी वाहिलेली आहेत. त्याच्यानंतर देवाला दिवा दाखवला आहे. आता पिंडीवरती मला बेल ठेवत आहे. तुळशीची पानं, ज्या देवाला तुळशी अर्पण करतात त्या देवाला तुळशी अर्पण केलेली आहे. परत कापूर करून कापूर जाळला आहे आणि देवाला त्याची धूप दाखवली आहे. परत धूप जाळून देवाला धूप दाखवले आहे. मी अगरबत्ती घरात लावलेली नाही आहे. अशा पद्धतीने घरातल्या देवाची पूजा झालेली आहे. आता मला आज अभिषेक करायचा आहे, कारण शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण सुरू करायचं आहे. पहिले पिंडीवर मी पाणी करून गंगाजल पाणी आणि करून पाणी घेतले. त्याच्यानंतर पंचामृत पिंडीवर अर्पण केलेलं आहे. परत कच्चं दूध मी पिंडीवरती अर्पण केलेलं आहे. त्याच्यानंतर मी शेवटी पिंड स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. त्याच्यानंतर पिंड पुसून घेतलेले आहे. त्याच्यानंतर मी आता पिंडीला पाठीमागच्या साईडने पहिले 3 लाईन अशा ओढून घेतलेल्या आहेत. पुढच्या बाजूने पिंडीला मी भस्म लावलेला आहे. त्याच्यानंतर अक्षता ठेवलेला आहे. आज तिळाची मूठ असल्यामुळे मी तिळमूठ वाहिलेली आहे. त्याच्यावरती मी आता बेल वाहिलेला आहे, फूल वाहिलेला आहे, नमस्कार केला आहे. आता मी धूप दीप देवाला दाखवले आहे. त्याच्यानंतर आता मी पिंडीवरती गळती ठेवलेली आहे, कारण आम्ही नेहमी पिंडीवरती आमची नेहमीची गळती असते. त्याच्यावरती आता मी गळतीमध्ये पाणी ठेवलेलं आहे, कारण ते थेंब थेंब पिंडीवरती टिपकत राहायला पाहिजे. आता मी शिव ग्रंथाचं वाचन सुरू करणार आहे. त्याच्यामुळं पहिलं हळदी कुंकू लावून शंकराला भस्म लावून
नमस्कार केलेला आहे. जे काही चूक भूल पण ते भगवंताकडून मी माफी मागितलेली आहे माझ्या वाचनामुळं. पहिले एक माळ आपल्याला ओम नमः शिवायची करायची आहे. त्याच्यानंतर पहिलं शिवमानस पूजा वाचायची आहे ग्रंथाला सुरुवात करायच्या अगोदर. शिवलीला अमृतमधला पहिला अध्याय वाचायचा आहे. पहिल्या दिवसाचे सोमवारच्या ह्याच्याप्रमाणे 7 दिवसाचा सप्ताह आहे. पहिला अध्याय वाचला आहे, दुसरा अध्याय वाचला आहे. त्याच्यानंतर शिवस्तुती वाटली आहे. परत दुःख दारिद्र्य धन स्तोत्र वाचलेला आहे. बेल मी संध्याकाळी मंदिरासाठी जाण्यासाठी तोडून ठेवलेला आहे. आणि शिवपिंडीची रांगोळी कालच काढलेली आहे आणि ती रांगोळी मी देवापुढे ठेवलेली आहे. आता त्याच्यानंतर मी तुळशीची पूजा करते. तुळशीपुढं मी रांगोळी काढलेली आहे. त्याच्यानंतर आता मी तुळशीची पूजा करते. तुळशीची पूजा मी दररोजच नित्यनेमाने आपल्याला करावी लागते. घरात अंगणात तुळस असलेले खूप शुभ असते. ज्याच्या घरात तुळस असते त्याला कधी आयुष्यात कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही. आरोग्य आयुष्य लाभतं. आता मी हे माझं बेलाचं झाड आहे, त्याची मी पूजा करते. त्याला भस्म लावलं आहे, पाणी घातलं आहे, भस्म लावलं आहे, हळदी धूपदीप दाखवलेला आहे. कारण म्हणतात ना, बेलाच्या झाडामध्ये मुळामध्ये ब्रह्म असतो, मध्ये विष्णू असतात आणि वरती म्हणजे शेंड्याकडे शंकर भगवान असतात. त्याच्यानंतर मी सूर्याला पाणी घातलेलं आहे. आता मी बाहेर माझी दररोज उंबरठ्याची पण पूजा असते. तिथं मी पहिलाच मी पुसून घेतलेला आहे सकाळी सकाळी. आता तिथं मी रांगोळी काढत आहे. कारण दारात रांगोळी ही असलीच पाहिजे. कारण कोणी पण बाहेरून आलं किंवा आपण स्वतः बाहेरून आलं दारात रांगोळी बघितली तर असं आपलं मन प्रसन्न होतं. घरामध्ये पण असं चैतन्याचं वातावरण राहतं. आता त्याच्यानंतर मी आमच्या मोठ्यावर लक्ष्मीची पावलं आहेत, त्या पावलांना पाणी वाहिलेलं आहे, हळदी कुंकू लावलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला साखर ठेवलेली आहे. तिथं मी 5 बोटं हळदी कुंकाचे वाहते. उंबरट्याला 5, तिथं साखर ठेवलेली आहे. रांगोळीवरती मी हळदी कुंकू टाकलेला आहे. ही मी पहिलीच रांगोळी काढलेली आहे. ती रांगोळी घराच्या बाहेर मी ठेवलेली आहे. वरती माझं लक्ष्मी गणपतीचे तोरण आहे. त्या बाजूला स्वस्तिक आहे, त्याची मी पूजा करते. दोन्ही बाजूला आहे पण एका बाजूची थोडी कमी दिसते. वरती लक्ष्मी गणपतीचं तोरण आहे.